अध्यक्ष सन्माननीय रविशंकर चामट सर, कार्यक्रमाचे दीप प्रज्वलक सन्माननीय सुनील देशमुख सर, या आपल्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित सन्माननीय राजकुमार सिंगंजुळे सर, सुरेश कालकर सर, राजूभाऊ तुपट, विनोदभाऊ बाळा पुराडे, आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.एच. चौधरी सर, तसेच आमच्या बहुद्देशीय संस्थेचे कोषाध्यक्ष रामचंद्र सिरोकर सर, उपाध्यक्ष जयराम कळू सर आणि संपूर्ण आमचे सदस्यगण, तसेच युवा संघटनचे अमोल तितीरमारे सर आणि सचिव लोकेश तितीरमारे, कुणबी महिला संघटन अध्यक्ष अर्चना नकाते मॅडम, सचिव भावना चवडे मॅडम आणि संपूर्ण त्यांच्या महिला संघटनेचे सदस्यगण, तसेच आमचे मार्गदर्शक मायाताई इंगळे, मंगलाताई इंगळे, मायाताई शेंडे, करुणाताई सेलोकर, वनमालाताई डहाके आणि संपूर्ण महिला संघटन आपणास शिवाजी महाराज जयंतीच्या मी सर्व शुभेच्छा देतो व या ठिकाणी मी माझे प्रस्ताव सुरू करतो। समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की दरवर्षी आम्ही वर्ष सुरू झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा पहिला कार्यक्रम येतो, त्यानंतर या ठिकाणी आपण कोजागिरीचा कार्यक्रम घेतो, त्यानंतर महिला कार्यकारिणीचे विविध कार्यक्रम वर्षभर चालू असतात। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या लोकांनी या कुणबी समाज बहुद्देशीय संस्थेची स्थापना केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत महिला संघटन आणि युवा संघटन या ठिकाणी सुरू झालेले आहेत, तर ही काळाची गरज आहे की ज्यांनी हे संघटन सुरू केलेले आहे आज ते लोक वयोवृद्ध होत चाललेले आहेत। आमच्या बहुद्देशीय संस्थेतील अर्ध्याधिक सदस्य हे वयोवृद्ध झाले, त्यामुळे या संस्थेचा संपूर्ण डोलावरा आता युवा संघटन यांच्यावर येतो। गोष्ट अशी आहे की कोणतेही संघटन चालू करण्यासाठी त्या संघटनेमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे आर्थिक बाब उभी करणे आणि अधिकाधिक सदस्यगण जोडणे। तर ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आता आपल्याला जोडण्याची खूप गरज आहे। कार्यक्रम म्हणताबरोबर या कार्यक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका असते समाज बांधवाकडून वर्गणी आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून कार्यक्रम साजरे करणे, कारण वर्गणीशिवाय आर्थिक बाबीशिवाय कोणतेही कार्यक्रम साध्य होऊ शकत नाही। याच्या अगोदर आताच्या पहिला ऑक्टोबर महिन्यामध्ये कोजागिरीचा कार्यक्रम झाला, तो कोजागिरीच्या कार्यक्रमाला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। एकूण 69,000 रुपये वर्गणी तयार झाली, 69,000 रुपयाच्या वर्गणी झाला आणि जवळजवळ 72,000 रुपये खर्च आला। मग समाजातील लोकांना चांगल्या स्वरूपाचा कार्यक्रम बघताय, कार्यक्रमामध्ये कुठेही कमी होता कामा नये अशी त्यांची भूमिका असते आणि ती वाजवी आहे। मग 69,000 रुपये कोजागिरीच्या कार्यक्रमामध्ये वर्गणी होते आहे आणि 72,000 रुपयाचा या ठिकाणी खर्च येतो आहे। पुढच्या वर्षी अजून आर्थिक बाब वाढणार आहे, महागाई वाढणार आहे, कार्यक्रम कसं घ्यावं या ठिकाणी शिवाजी महाराज जयंतीच्या या वर्षीच्या कार्यक्रम बघतोय। मागच्या वर्षी सुद्धा जवळजवळ 68,000 रुपये कार्यक्रमाला वर्गणी स्वरूपात आलेले होते आणि खर्चही तेवढा झाला। सांगायचं इच्छित आहे की कोणताही कार्यक्रम घेतला तर कार्यक्रमामध्ये आपल्याकडे काहीतरी पैसे उरायला पाहिजेत, पण कार्यक्रमाचे स्वरूप वाढत आहे आणि पैसे उरत नाही आहेत। आता शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या या कार्यक्रमाकडे बघतोय आपण, तर या कार्यक्रमाच्या वर्गणीचा स्तर हा सुद्धा 70,000ला पार झालेला नाहीये। बऱ्याच समाज बांधवांनी पैसे दिलेले आहेत आणि खर्च तेवढाच येतोय, महागाई वाढलेली आहे। आमची ही अपेक्षा आहे की कुठंतरी मन मोठं करून आता वर्गणीचा स्तर वाढवला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय समोर कोजागिरी म्हणा किंवा शिवाजी महाराज जयंती म्हणा इतर अनेक कार्यक्रम हे आपण घेऊ शकणार नाही। एक नाईलाजास्तव बाब तयार झालेली आहे की आपण आर्थिक बाब मजबूत झाल्याशिवाय कार्यक्रमाचे स्वरूप वाढवता येणार नाही। समाज बांधवांची अपेक्षा मोठी आहे आणि याच्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक राजकीय सपोर्ट, आपल्या कुणबी समाजाकडे एक राजकीय सपोर्ट नाही आहे जेणे विविध माध्यमातून आपल्याकडे आर्थिक बाबी येतील। दुसरा आहे व्यावसायिक सपोर्ट, ज्या ज्या समाज बांधवांमध्ये तिरोडामध्ये कार्यक्रम होतात तुम्ही बघता आहात
त्यांच्याकडे राजकीय सपोर्ट आणि व्यावसायिक सपोर्ट आहे आणि त्यांचे कार्यक्रम भव्य दिव्य होताना तुम्हाला दिसत आहेत. तिथं आपण मागे पडतो. ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. तुम्ही वर्गणी स्वरूपात पैसे देतात पण ते कुठेतरी कमी पडत आहे. आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर पुढच्या वेळेस या बाबींकडे विशेष लक्ष द्यावं आणि या ठिकाणी अनेक मान्यवरांचे या ठिकाणी भाषण होणार आहे. म्हणून मी या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला समाज बांधवांना मी आभार मानतो की तुम्ही भरपूर मदत दिली आणि तुमच्या या आर्थिक मदतीच्या आणि भावनिक सपोर्टच्या जोरावरच आम्ही कार्यक्रम घेऊ इच्छितो. एवढं बोलून मी माझे या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो. जय शिवाजी, जय जिजाऊ. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी प्रास्ताविकेतून आपल्या कुणबी समाज मागे कसा आहे आणि त्याला आपल्याला समोर कसा आणायचं आहे याविषयी आपल्या कुणबी समाज बौद्धिक संस्थेचे सचिव श्री भावेश सिद्धिमारे सर यांनी आपल्याला प्रास्ताविकेतून माहिती दिलेली आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राजकुमार भाऊ सिंगरजोडे प्रवक्ता यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शनपर सांगावे अशी मी त्यांना विनंती करते. त्यांच्याबद्दल मला म्हणासे वाटते, तेज तुमचे आहे सूर्यचंद्राहून जास्त. तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र आणि म्हणूनच मी त्यांना सन्माननीय राजकुमार भाऊ सिंगरजोडे सरांना विनंती करते की त्यांनी आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे. हो, बोला. सर्वांनी एका आवाजात उच्चार करायचा आहे. कुणवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा. धन्यवाद. या ठिकाणी जमलेल्या समस्त माझ्या शिवभक्तांनो, आपण एकाच गोष्टीसाठी जमले आहोत आणि ते म्हणजे एक आपला एक जाणता राजा की जो सर्व मनांचा वेध घेणारा. आणि तोही महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज जरांगेने सांगूनच दिलेलं आहे की शिवाजी महाराज कोणत्या जातीचे होते हे जरांगेच्या माध्यमातून आज स्पष्ट झालेलं आहे आणि तेही चांगलं झालं. महत्त्वाचं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हा कुणबी होता, नव्हता कुणबी. कोण म्हणते कुणबी? अरे कुण म्हणजे काय हेच माहित नाही. कुण म्हणजे माती आणि बी म्हणजे पेरणारा. आता कुण म्हणजे माती आणि बी म्हणजे पेरणारा अर्थात शेतकरी. हा शेतकऱ्याचा पुत्र होता आणि म्हणून एका जातीपुरता आपण त्यांना मर्यादित करू नये ही माझी समाज बांधवाकडून अपेक्षा राहील. कारण शिवाजी महाराज एका जातीचे नव्हते. 18 पगड जातीला एकत्र करून त्यांनी स्वराज्य उभे केलं. 18 पगड जाती म्हणजेच काय? एकही राजा त्यांच्यासारखा पगडी बांधणारा नाही. हे काही सोन्याचा मुकुट नाही हो साधा असा राजा. सोन्याचा मुकुट नाही. राजाच्या डोक्यावर काय असते? सोन्याचा मुकुट, जरीपटक्याच्या पगड्या. पण राजाच्या डोक्यावर पाहिलं तर काय दिसतं? पहा, महत्वाचं आहे. काय केलं आमच्या राजानं? 18 जातीच्या लोकांच्या पगड्या जमा केल्या. 18 जातीच्या लोकांच्या पगड्या जमा करून सर्वांच्या पगड्या गुंडाळत ही पगडी तयार झाली. ते होते आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आपण त्यांना कृपया सर्व या ठिकाणी जमलेल्या शिवभक्तांना माझी विनंती राहील की राजे हे एका जातीचे नव्हते, एका धर्माचे नव्हते, तर ते होते सर्व धर्म सहिष्णुता बाळगणारे. मगाशीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगायचे आहे, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय सुनीलजी मेंढे खासदार महोदय यांचं आगमन या आमच्या विचार मंचावर झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण सन्माननीय आदरणीय सुनीलजी मेंढे खासदार भंडारा गोंदिया यांचं आगमन या सभास्थळी झालेलं आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया आमच्या या विचार मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. आदरणीय सुनील भाऊ मेंढे, प्रथमतः जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन त्यांच्या हस्ते होत आहे. तद्वतच राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय खासदार महोदयांच्या हस्ते होत आहे. त्यांना पुनश्च विनंती की आपण कृपया विचार मंचावरून बसावं. सन्माननीय
तिथे मारे सर. तर आपल्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे सन्माननीय खासदार साहेब सन्माननीय सुनील मेंढे सर या ठिकाणी आले आहेत. मी आमच्या या बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष D.H. चौधरी सरांना विनंती करतो की त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आलेले आहेत आणि आमच्या कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्यांच्या शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जाते. तर या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री रविशंकर चामड सर तसेच राजूभाऊ तुपट D.H. चौधरी सरांना विनंती आहे की आपण त्यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. मी कुणबी समाज युवा संघटनेचे अध्यक्ष अमोल भाऊ तितुरमारे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय मुंडे साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर सन्माननीय राजकुमार सिंगंजिवडे सर हे आपल्या मार्गदर्शनाला कंटिन्यू करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तद्वत मंचावर विराजमान आदरणीय खासदार महोदय, तद्वतच आमच्या कुणबी समाजाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मोठे बंधू सन्माननीय आमचे काका चौधरी सर, सचिव तितिरमारे सर आणि समस्त विचार मंचावर बसलेले सर्व माझे समाज बांधव शिवभक्त. तर बोलत असताना मी आलो होतो जोशात, छत्रपतीच्या वेशात नव्हे तर एक शब्द टाकत होतो की कुणबी ह्या शब्दाचा अर्थ कुण म्हणजे माती आणि बी म्हणजे पेरणारा. ज्या ज्या महामानवांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनाही आम्ही कुणबी म्हणतो, तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही कुणबी म्हणतो. अरे का म्हणून आम्ही जातीत त्यांना गुंडाळतो? जातीत गुंडाळण्याचे हे नव्हे तर ते सर्व समाजासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. मग त्यांनी जातपात पाहिली नाही, 18 पगड जाती त्यांनी 18 पगड जाती एकत्र करून हा संपूर्ण महाराष्ट्र घडवला नव्हे, फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आणि आज तर जगामध्ये त्यांचं नाव चालतं. ते होते छत्रपती शिवाजी महाराज. इथवरच थांबले नाही तर काय झालं, आपण ज्या छत्रपतींना फक्त एखाद्या समाजापुरतं, फक्त महाराष्ट्रापुरतं, फक्त भारतापुरतं मानतो तर ते त्यांचं नाव कुठपर्यंत गेलेलं आहे. अरे तो व्हिएतनामचा प्रधानमंत्री ज्याचं नाव होतं हो ची मिन्ह काय म्हणतो की मी जेव्हा मरण पावे, व्हिएतनामचा प्रधानमंत्री काय म्हणतो, मी जेव्हा मरण पावे, जेव्हा माझी समाधी तुम्ही बनवाल तर माझ्या समाधीवर एकच नाव कोराल. कोणतं नाव? एकच ओळ कोराल. कोणती ओळ? की शिवाजीचा मावळा येथे निवांत झोपला आहे. पहा, तो कुठचा व्हिएतनामचा प्रधानमंत्री. पाकिस्तानमध्ये आपण ज्या पाकिस्तानला आपण विरोधी मानतो त्या पाकिस्तानात राजा छत्रपती हा विषय घेतला जातो. का म्हणून? अरे तो अमेरिका, त्या अमेरिकेत शिवाजी द ग्रेट मॅनेजमेंट हा विषय त्या बोस्टन विद्यापीठात आजही मानला जातो. का म्हणून? आमचा शिवराज तसा ना. आणि शिवाजी महाराजांना घडवलं कोण? आज आपण पाहतो सर्व नटून थटून आलेल्या सर्व आमच्या भगिनी आहेत. अरे राजमाताकडे बघा, एक लुगड्यातली साधी बाई हो, काय समजत असेल तिला, पण हुशार होत्या, अगदी हुशार. तापट नव्हत्या, अगदी कृतीतून दाखवणाऱ्या होत्या. काय म्हटलं, शहाजी राजांचं स्वप्न होतं. काय स्वप्न होतं? या मुघलांना, जुलमी मुघलांना आपल्याला परतून लावायचं आहे, आपलं स्वराज्य स्थापन करायचं आहे. म्हणून त्यांच्या मनात स्वराज्याची कल्पना आली. शहाजी राजांच्या मनात जिजाऊ गरोदर होत्या. अरे कुठे राहिला तंजावर, कुठे राहिला कर्नाटक, तिथून जिजाबाईला पाठवलं पुण्याला. कशासाठी? तर भाडण व्हावं म्हणून, सुखी समाधानानं माझ्या बाळाचा जन्म व्हावा म्हणून त्यांना शिवनेरी किल्ल्यावर पाठवलं. आणि बघा, जेव्हा जिजामातेच्या पोटात शिवऱ्या होते तेव्हा डोहाळे लागले जिजामातेला की माझा मुलगा, माझ्या उदरात असणारा मुलगा, पहा उदरातच त्यांना माहीत झालं की माझा हा जन्मास येणारा मुलगा फार मोठा पराक्रम करेल. त्याची जाणीव राजमाता जिजाऊंना त्यावेळेस झाली होती. आणि म्हणून शहाजी राजांनी त्यांना प्रामुख्यानं आपल्या जवळ न ठेवता त्यांना
शिवनेरीवर पाठवलं कशासाठी? आणि पहा, अशी एखाद्याची पत्नी असेल की जी नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देत असेल. शहाजी राजांना जिजाबाईंनी जिजामातेने काय म्हटलं, अहो मी शिवनेरीवर गेली तर तुम्हाला सांभाळणारी कोण आहे? पण शहाजी राजा म्हणाले, नाही, मी एकटा निवांतपणे या ठिकाणी कर्नाटक मोहीम राबवीन. पण जिजाऊ महासाहेब काय म्हणाल्या, अहो पहा, त्यावेळेस अशी एक स्त्री की जी या शहाजी राजांचा सांभाळ करण्यासाठी दुसरा लग्न लावून देणारी एकमेव जगातली स्त्री असेल तर ती आहे राजमाता जिजाऊ विठाई. या एका स्त्रीसोबत आपल्या नवऱ्याचं लग्न लावून देणारी बाई ती आहे राजमाता जिजाऊ. कशासाठी? फक्त स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. महत्वाचं आहे. कशासाठी? आम्ही काय करतो, आज आमचा मुलगा जेव्हा ट्रिपला जातो, सहलीला जातो, तर त्याची आई काय सांगते, जिजाऊनं सांगितलं होतं 12 वर्षाच्या लेकराला, अरे तू जा, हा मावळचा जो शिस्त्र स्वापदाचा ज्या ठिकाणी सिंह आहेत, वाघ आहेत, लांडगे आहेत, कोले आहेत, अशा या 12 वर्षाच्या मुलाला सांगितलं राजमातेनं, जा. पूर्ण हिंदूने हातात छोटीशी तलवार दिली, घोडा दिला आणि 2 सवंगडी सोबत. 12 वर्षाचा मुलगा 7व्या वर्गातला, 6वी 7वीतला 12वीतला मुलगा, तेच शिवाजी राजे. काय सांगितलं राजमातेनं, तर तुझा हा मावळच्या घराखोऱ्यातून फिरून ये. त्याने आपल्या मुला, आमची आई स्त्री काय म्हणते, नको जाऊ जंगलात, वाघ खाते. पण राजमाता जिजाऊंनी त्याची पर्वा केली नाही. नाही, तुला हा संपूर्ण मावळचा प्रदेश हिंडून काढावा लागेल. आणि म्हणून मग तो मावळचा प्रदेश हिंडता त्यांना दऱ्याखोऱ्याची माहिती दिली. आणि मला सांगायचं होतं आजच्या म्हणजे मातेच्या बद्दल, म्हणजे राजमाता किती प्रगल्भ होत्या, वैचारिक होत्या. आजकालची आई काय म्हणते, तू सहलीला चालस ना बेटा, तर बसवर जाताना कुठे बसशील, समोरून नको बसू, मागही नको बसशील, मधातली सीट घेशील. कशासाठी? मागून ठोकलं तरी काय फिकीर नाही आणि समोरून ठोकलं तरी काय होणार नाही. राजमाता असता नव्हत्या, त्या कशा होत्या, प्रगल्भ विचारायच्या. अरे तू जा, हिंदून ये. आमची आई काय सांगते, आमच्या आई लहानसा लेकरू असताना तो जेव्हा विष्णवाजवळ जाते तर त्याची आई म्हणते, नको जाऊ विष्णवाजवळ, त्याला पुन्हा खेचते, पायरीवर चढत असते, पुन्हा खेचते. काय आम्ही काय करतो, अहो तो एक पायरी चढण्याचा प्रयत्न करतो, त्याची आई म्हणते तुला पडशील, मार लागेल, म्हणून त्याला खाली खेचते. राजमात्यांनी असं केलं नाही. राजमातेने काय केलं, चल सिंहगड चढ, चल रायगडावर स्वारी. हे लहानपणा सांगितलं ना, म्हणून शिवाजी राजे घडले. आम्ही उलट सांगतो, त्याचा पाय खेचतो, तू पडशील, असं नाही केलं. आणि म्हणून छत्रपती घडले. आमची आई काय सांगते, छत्रपती कोणाच्या घरात जन्मास आल्या पाहिजे, दुसऱ्याच्या घरात, माझ्या घरात नाही, अशी आई आमची सांगते. मग आमच्या घरात छत्रपती घडतील का? अजिबात नाही. तर प्रत्येकाला वाटलं पाहिजे छत्रपती माझ्या घरात जन्मास आला पाहिजे. आणि पहा, एक परंपरा आहे, जगद्गुरू तुकोबाराय ज्यांच्या सहवासात छत्रपती शिवाजी महाराज राहिले. आणि पहा, जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी मांडलेला विज्ञानवाद, हा विज्ञानवाद इतका प्रगल्भ आहे. पहा काय म्हणतात ते, सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. तुम्ही सत्य ओळखा, सत्याची का करा, दुसऱ्याच्या मतानं वागू नका, तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. हे जगद्गुरू तुकाराम महाराज सांगितलं. आणि छत्रपतींना छत्रपती ही पहिली पदवी देणारे होते जगद्गुरू तुकाराम महाराज. काय म्हणतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र. हे ओळ कोणाची आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांची आहे ना. ही आठवण आम्ही विसरलो, त्या ठिकाणी भलत्याच माणसाचं नाव टाकतो आम्ही. यानं इतिहास सांगितला, त्याने इतिहास सांगितला, कोणाच्या इतिहासाच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आपल्याला माहीत झालाय की छत्रपती आपले आहेत ना, कुणाच्याही इतिहासात आपल्याला पडण्याची गरज नाही. मला फक्त एकच करायचं आहे की मला माझ्या मुलाला शिवाजी बनवता आला नाही, पण मावळा बनवता आल्या पाहिजे. त्याला बेवळा बनवता कामा नये, आणि कावळा सुद्धा बनवू नका आणि बेवळा सुद्धा बनवू नका, फक्त बनवा त्याला मावळा. तेव्हाच आपल्याला ही शिवजयंती साजरी केल्यासारखी वाटेल. आणि म्हणून सन्माननीय पुंडे साहेबांनी सांगितलं, फार मार्मिक सांगितलं थोडक्यात, की अधिकाऱ्याला काय कमी होती त्यांची. अधिकारी असो, त्याचा कर्मचारी असो, शिपाई असो, सैनिक असो, कुणी असो, काय सांगत होते शिवाजी महाराज, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावाल ना तर तुमचे हात कलम केले जातील. कुणाला सांगितलं, अधिकाऱ्यांना. आमचे पुढारी काय सांगतात, सन्माननीय खासदार महोदय काय सांगतात, आमचे
या ठिकाणी आज आपण पाहतो की आज शेतकऱ्याची काय हालत आहे हो, काय हालत आहे, काय परिस्थिती आहे. छत्रपती असते तर वरतून त्याला दुःख वाटलं असतं की काय कशा पद्धतीने शेतकरी जगतो आहे याची काळजी छत्रपती नव्हती. आणि म्हणूनच त्यांनी फक्त एकट्या दुःखासाठी स्वराज्य निर्माण केले नाही, स्त्रियांसाठी स्वराज्य निर्माण केलं, शेतकऱ्यासाठी निर्माण केलं, शेतमजुरासाठी, कष्टकऱ्यासाठी, श्रीमंतासाठी नव्हे. श्रीमंतासाठी स्वराज्य निर्माण झालेलं नव्हतं, ते निर्माण झालेलं होतं या मातीत जे राबतात त्यांच्यासाठी स्वराज्य निर्माण झाले होते, हे महत्वाचे आहे. आणि म्हणून ते स्वराज्याचे स्वप्न खासदार महोदय आपण सुद्धा बघूया. तेच म्हणजे ह्या मातीतील ज्याची नाळ शेतीशी जुळलेली आहे. खरंच आहे ना, तुमचा आमचा आम्ही म्हणतो गर्वानं आम्ही कुणबी मी कुणबी, कुणबी म्हणजे कोण शेतकरी. मग या सर्वांची मग आज नोकरीवर लागा, नेते व्हा, काही व्हा, मोठे पुढारी व्हा, पण तुमची नाळ जी जुडलेली आहे ती नाळ आहे फक्त या मातीशी. आणि जर या मातीशी तुम्ही बेमानी करत असाल तर माझ्या या सर्व मावळ्यांना, माझ्या शिवभक्तांना विनंती राहील की पुन्हाहून आपल्याला तो शिवाजी बघायचा आहे. एक असा शिवाजी आपण आपल्यामधून तयार करू, कारण आमच्या हिंमत नाही का आहे ना, असा शिवाजी निर्माण करू की तो सर्वांना वाढ दाखवे. आज राजा छत्रपती पुन्हा जन्माला येतील हे विसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मास येतील हे विसरा, महात्मा ज्योतिराव फुले पुन्हा येतील हे विसरा. काय ही परंपरा जी आली ती परंपरा कुठून आली. आमच्या संतांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. गाडगे बाबांनी तर इतकं आम्हाला धुतलं सांगता सोय नाही. काय म्हणतात गाडगे बाबा, हो लोक हो तुम्ही श्राद्ध करताना, होजी काय करता त्यावेळेस श्राद्ध करताना आम्ही कावळ्याला पिंड घालतो. मग लोक हो हा कावळा सकाळी काय खात रे, हा तुमचा बाप आहे ना, हा सकाळी काय खात रे. लोक म्हणायचे सकाळी जलेबी खाते पिवळीवाली. मग तुमचा बाप भुखा होता का, कोणी सांगितलं. थोडक्यात आणि मस्त स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं गाडगे बाबांनी आपले विचार. आम्हाला कळलंच नाही. आम्ही पुन्हा त्याच वाटेवर, त्याच घाटावर, त्याच माठावर. अशानं होणार नाही. शिवभक्तांनो, शिवभक्ती तीच आहे खरा शिवाजी आज आम्हाला कळला पाहिजे. आणि म्हणून तो खरा शिवाजी कळण्यासाठी प्रत्येकाच्या मनात आपण छत्रपतीसारखा छत्रपती दुसरा तयार करू शकत नाही, पण असा एक व्यक्ती तयार करा की तो आपल्या कामाचा, माझ्या मेहनतीपासून निर्माण झालेला असेल. आज सरांनी सांगितलं की आमच्याकडे पैसा फार कमी आहे नाही का, पैसा भरपूर आहे हो. आज उद्या मोठा दहीकाला कितीतरी पैसे उधळतो आम्ही, आज उद्या मोठा कार्यक्रम कितीतरी पैसा उधळतो आम्ही, परंतु हे जे कार्यक्रम होतात हा कुणाचा राजा आहे, तो ज्याचं नाव संपूर्ण जगामध्ये चालते, त्याच्यासाठी आमच्या देशातून पैसे निघत नसतील तरी खेदाची गोष्ट आहे ना, खेदाचीच गोष्ट आहे. राजा कुणाचा, आमच्या राजासाठी आम्ही खर्च करू शकत नाही, खेदान बनवावं लागते. फेअर अँड लवलीची किंमत पाहिली तर फेअर अँड लवली छोटीशी 90-80 रुपयाला भेटते. किलोच्या भावानं तिची हजारो रुपये किंमत होते नाही का. ते 1000 रुपये किंमत आम्ही तोंडाला फासण्यामध्ये घालवतो, आमचे हे बंधू घोटण्यामध्ये घालवतात, चहामध्ये घालवतात महिन्याचे. पण समाजासाठी, या आमच्या देवासाठी, जो आराध्य दैवत म्हणतो त्यांना एकही देव लागत नाही. ज्यात मी सिंधुदुर्गला एकच आमचं मंदिर आहे सिंधुदुर्गला, तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. बांधला कोणी, त्याच्या मुलांनी, संभाजी महाराजांनी, की ज्याची संपूर्ण बदनामी करण्यात आली. तो असा होता, तो तसा होता, तो तसा नव्हता. आम्हाला खोटा इतिहास सांगण्यात आलेला आहे, ते वाचा. म्हणून वाचाल तर वाचाल, आणि जे पुस्तक वाचतील त्याचं मस्तक सुधारेल. आणि सुधारलेलं मस्तक पुन्हा कुठेही नतमस्तक होत नाही. मोठा युद्ध कोणी काय बिघडते, ज्याचं मस्तक सुधारलं आहे त्याला कोण बिघडवेल. आणि म्हणून सुधारलेल्या मस्तकाचा आपण सर्वांनी वापर करावा. आणि पुस्तक हे आपला शस्त्र बनवावं आणि आपल्या मुलाला सांगावं, तुला आज तलवार चालवायची नाही, ढाल चालवायची नाही, तर आपल्या हातात तू लेखणी घे, लेखणी पेन, त्या पेनाची तलवार कर. ढाल म्हणजे पुस्तक, ती पुस्तक वाच, तुझ्या यशाची पायरी आहे. हे आताच या ठिकाणी सन्माननीय पोलीस निरीक्षकांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण एक सामान्य गुरुजी आहे प्राथमिक शाळेचा, आणि जे माझे मामा होते चवळे सर, मी इथेच राहिलो 18 वर्ष. आणि जो कुणबी मराठा सेवा संघ स्थापन झाला होता, पहिला जिजाऊराव या ठिकाणी आलेला होता, तर तेव्हा कुणबी मराठा सेवा संघ स्थापन झाला होता. माझे नातेवाईक आहेत त्या ठिकाणी बसलेले.
तर चवळे गुरुजी माझे मामा होते आणि त्यांनी सांगितलं, कारण आम्ही मामी भाषे म्हणजे असे होतो, ते माझ्यापेक्षा फार मोठे वरिष्ठ होते, पण ते मला जवळ बोलवायचे. पहिली पावती मी फाडली होती 100 रुपयाची. कशासाठी? तर सेलोगोजी बसलेले आहे, तर आम्ही नेहमी बसायचो. तर मी फार म्हणजे त्यावेळेस नवीन होतो, एकदम उमद्या जवानीचा. आणि त्यावेळेस शिवाजी महाराज आमच्या अंगामध्ये 4 वर्गात शिरला. आज आमच्या अंगामध्ये शिरते कोणती? देवी. आमच्या अंगात काय येते? बाटामा. आमच्या अंगात काय येते? देवी. अरे आज पण मला सांगा की हे एवढे मोठे, कोणी कोणाच्या अंगात देवी येते, कोणाच्या अंगात काही येते, देव येते. मग मला सांगा, आपल्या अंगामध्ये शिवाजी महाराज नाहीत, आपल्या अंगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीत, आपल्या अंगामध्ये बाबासाहेब नाहीत, आपल्या अंगामध्ये महात्मा फुले नाहीत, आपल्या अंगामध्ये महात्मा गांधी काय येत नसतील? म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे त्या गोष्टी आपण करत नाही आणि भलत्या वळणावर जातो. आणि म्हणून प्रामुख्याने सांगायचं आहे की आपल्याला आज विज्ञानवाद शिकायचा आहे. जो विज्ञान शिकेल, जे म्हणजे तत्व हे सत्य आहे की नाही, जो पारखेल तोच आज जगाच्या पुढे जाणार आहे. आपण मागच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरेला चिकटून राहिलो तर खरोखरच आज आपलं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. सर, या ठिकाणी मी अधिक वेळ घेणार नाही, बोलायचं भरपूर होते पण जास्त बोलणार नाही, कारण या ठिकाणी अनेक प्रवक्ते आहेत बोलणारे. आणि म्हणून पुन्हा आपण एका शब्दात ज्या राजाच्या मुळे आपण या ठिकाणी बोलण्याची आम्हाला संधी मिळाली त्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि एकदा पुनश्च पुढवारी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. माँ साहेबांचा, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा नमस्कार. खूप खूप धन्यवाद श्री राजकुमार, सन्माननीय राजकुमार शिंगत.